मित्रांनो नमस्कार. क्रॉसलाईन न्यूजमध्ये मी डॉक्टर दिलीप शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज एका नव्या विषयासह आपल्यासमोर मी आलेला आहे. अलीकडच्या काळात जशाही ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागणार अशी चर्चा सुरू झाली, वातावरण तयार झालं. त्याच दरम्यान आपल्या सोशल मीडियावर अनेक संदेश फिरत असतील. त्याच संदेशापैकी एक संदेश आहे, ग्रामपंचायतींना 90 लाख रुपयांचं विशेष अनुदान मिळणार ही बातमी किंवा हा संदेश. आपल्याला 90 लाख रुपये ग्रामपंचायतीला मिळणार म्हणून आनंद झाला असेलच. विद्यमान सरपंच असतील, होणारे काही भावी सरपंच असतील, सरपंच पदाची स्वप्न पाहणारी मंडळी असतील किंवा गावकरी असतील, या सर्वांना निश्चितपणे 90 लाख रुपये आता विशेष अनुदान म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीला मिळणार ही बातमी ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर आनंद झाला असेलच. पण एक लक्षात ठेवा, आपल्या सोशल मीडियावर किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या बातम्या ह्या खऱ्याच असतात का, त्याची सत्यता पडताळून पाहणं देखील आपलं कर्तव्य आहे. आणि याच माध्यमातून ही जी 90 लाख रुपयांची निधी आपल्या ग्रामपंचायतीला मिळणार किंवा प्रत्येक गावाला मिळणार ही जी बातमी आहे, याची सत्यता तपासल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की ही गोष्ट पूर्णतः खरी नाही. मग खरं काय आहे किंवा खोटं काय आहे हे आज आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी संपूर्ण व्हिडिओ आपण पहा. हा विषय पूर्णतः आपल्या लक्षात येईल. शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर देखील करा. मित्रहो, 20 जुलै 2026चा राज्य शासनाचा एक नवीन GR आहे आणि या GRनुसार ग्रामपंचायतींना 90 लाख रुपयाची विशेष कामासाठीची मदत करण्याचा हा GR आहे. पण हा GR आल्यानंतर प्रत्येकाला असं वाटायला लागलं की आता आपल्या ग्रामपंचायतीला 90 लाख रुपये मिळणार आहेत. आणि असा समज झाल्यामुळं अनेक गैरसमज याच्यातून भविष्यकाळामध्ये निर्माण होऊ शकतात. म्हणून हा खास विषय आज मी आपल्यासाठी घेतलेला आहे. खरोखरच 90 लाख रुपये ग्रामपंचायतीला मिळणार आहेत का? तर मित्र हो, सरसकट ग्रामपंचायतीला 90 लाख रुपये मिळणार नाहीत. ही गोष्ट पहिल्यांदा आपण लक्षात घ्या. मग ह्या GRमध्ये आहे काय? तर ह्या GRमध्ये प्रत्येक गावासाठी 5 विशेष योजना आहेत. पण ह्या सरसकट योजना प्रत्येक ग्रामपंचायतीला मिळणार नाहीत. त्या 5 योजनांपैकी कोणत्याही एका योजनेला किंवा जास्तीत जास्त 2 योजनांना मंजुरी मिळाल्यानंतर तो निधी प्राप्त होणार आहे. तर यामध्ये आपण सुरुवातीला पाहूयात की त्या 5 योजना कोणत्या आहेत. पहिली आहे सार्वजनिक दिवाबत्ती. याच्यासाठी शासनाकडून 15 लाख रुपये मिळणार आहेत. दुसरी आहे शासकीय कार्यालयांवर सोलार बसवणे. याच्यासाठी 20 लाख रुपये. वाचनालयाची इमारत जर आपल्याला उभी करायची असेल, बांधकाम करायचं असेल तर 20 लाख रुपये. क्रीडांगण विकास करायचा असेल, आपल्या गावामध्ये मोकळी जागा असेल ग्रामपंचायतीची किंवा सरकारी, आणि तिथं जर आपल्याला क्रीडांगण तयार करायचं असेल, विकास करायचा असेल तर त्याच्यासाठी 20 लाख रुपये. आणि दुसरं आहे की आपल्या गावागावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चौक असतात, सार्वजनिक जागा असते, गार्डन वगैरे असतं, तर त्या ठिकाणी त्याचं सौंदर्यीकरण जर आपल्याला करायचं असेल तर त्याच्यासाठी 15 लाख रुपये, असा 90 लाख रुपयांचा निधी आहे. पण ह्या 5ही योजना आणि ते 90 लाख रुपये आपल्या प्रत्येक ग्रामपंचायतीला मिळणार नाहीत. ही बाब लक्षात घ्या. आपल्याला ह्या ज्या 5 बाबी आहेत यापैकी एक बाब आपल्या गावासाठी निवडायची आहे आणि ते काम आपण हाती घेतल्यानंतर किंवा एक काम निवडल्यानंतर त्याचा प्रस्ताव आपल्याला ग्रामसभेमध्ये मांडायचा आहे. ग्रामसभेमध्ये तो प्रस्ताव आपल्याला, तो ठराव मंजूर करून घ्यायचा आहे. मंजूर करून घेतल्यानंतर त्या कामाचं इस्टिमेट, अंदाजपत्रक आपल्याला संबंधित इंजिनियरकडून तयार करून घ्यावं लागेल. तो प्रस्ताव मग तुम्हाला पंचायत समितीला पाठवावा लागेल. पंचायत समितीमार्फत तो प्रस्ताव येईल DPCला, म्हणजे जिल्हा नियोजन विभागाला येईल. जिल्हा नियोजन विभागाला आल्यानंतर या जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असतात आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री. पालकमंत्र्यांच्या त्या बैठकीमध्ये आपल्या गावाचा प्रस्ताव आल्यानंतर त्यांनी जर तो प्रस्ताव मंजूर केला तर तुमच्या गावाला त्या संबंधित योजनेसाठी किती लक्ष रुपयेची तरतूद आहे, त्या तरतुदीप्रमाणे तुम्हाला ती योजना तुमच्या गावासाठी मिळू शकते. आता आपल्या लक्षात आलं असेल की शासनाच्या नवीन GRनुसार काही कामांचा अंतर्भाव जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये करण्यात आलेला आहे. या अगोदरही काही योजना आपल्याला DPCच्या अंतर्गत मिळत होत्या, तो निधी मिळायचा. पण आता काही
नवीन योजना याच्यामध्ये टाकल्यामुळं त्याची संख्या जी झालेली आहे 5 अशी झालेली आहे आणि ह्या 5 कामांना वेगवेगळा निधी मिळून तो 90 लाखाचा होतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की 90 लाख रुपये सरसकट आपल्या ग्रामपंचायतीला मिळणार नाहीत. 5 कामांपैकी एक काम निवडून ठराव घेऊन पुढची जी प्रक्रिया आहे ती केल्यानंतर तुम्हाला तो निधी मिळू शकतो. त्याची गरज खरोखरच तुमच्या गावाला आहे का, जागा उपलब्ध आहे का आणि आपण तो प्रस्ताव योग्यरित्या पाठवलेला आहे का याच्यावरून देखील त्या योजनेअंतर्गतचा निधी मिळण्याचं भवितव्य अवलंबून असतं. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की सध्या जे काही सोशल मीडियावर मेसेज फिरत आहेत, ग्रामपंचायतीला सरसकट 90 लाख रुपयाची योजना किंवा 90 लाख रुपयाचा विशेष निधी मिळणार आहे, तर तो 90 लाखाचा विशेष निधी सरसकट कोणत्याही ग्रामपंचायतीला मिळणारा नाही.